नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी द नंबर ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस इन महाराष्ट्र. तर जवळ-जवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्याने आणखी 13 एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेजेस येणार आहेत. त्या संदर्भामध्ये अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी वाचून दाखवणार पण आहे. कोणते-कोणते कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट्स आणि प्रायव्हेट कॉलेज किती येणार आहेत. तर जवळ-जवळ 13 गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज मिळून असं महाराष्ट्रामध्ये आपल्या येणार आहे. तर त्या अनुषंगाने मी आज पूर्ण तुम्हाला हा व्हिडिओच्या माध्यमातून अगदी डिटेल्समध्ये पूर्ण थोडंसं मागे जे आपला गोंधळ चालूच आहे आपला, तर त्याच्याबद्दल पण थोडंसं शॉर्टमध्ये सांगते, म्हणजे विद्यार्थ्यांना कन्फ्यूज होणार नाही, की न्यू एम-बी-बी-एस कॉलेजेस असे येणार आहेत. तर एन-एम-सीने काही जेवढं जास्त एम-बी-बी-एस महाराष्ट्रामधील महाराष्ट्र राज्यातील किती स्टुडंट्सला नीट क्वालिफाय केलेले आहेत व त्याचबरोबर ग्रेस मार्क किती स्टुडंटला मिळाले आहेत, याविषयी पण अगदी डाटा त्या ठिकाणी दिलेलाच आहे. तर महाराष्ट्रामधील या वर्षीच्या वाढत्या संख्येला जर बॅलन्स करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये तर जेवढे प्रपोजल एम-बी-बी-एस कॉलेजेस म्हणजेच 13 एम-बी-बी-एस कॉलेजेस आहेत प्रपोजल, तर ते प्रत्यक्षात एम-बी-बी-एस कॉलेज यावर्षी जर आले किंवा आले तर खूप हा मोठा फायदा आपल्या तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना होणारच आहे. तर त्याचबरोबर एम-बी-बी-एस कॉलेज आल्यामुळे महाराष्ट्राचा कट ऑफ पण कमी जाईल आणि आपल्याला बॅलन्स होण्यासाठी पण अगदी मदत होईल. तर महाराष्ट्र शासनाने हे नवीन जे कॉलेजेस समावेश केला आहे, जे येणारे कॉलेजेसचा, तर अगदी त्याच्याबद्दल समावेश केला आहे. तर ते जर अगदी काउन्सिलिंगमध्ये म्हणजे काउन्सिलिंगच्या स्वरूपात त्यांनी जर त्यात ॲड केले 13 कॉलेजेस, म्हणजेच 13 कॉलेजेस म्हणजे जवळ-जवळ 1300 सीट्स जर आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या काउन्सिलिंगमध्ये जर समावेश केला ह्या वर्षी 2024 मध्ये अगदी शासनाने, तर जास्तीत जास्त मोठ्या संख्येने अगदी अ, फायदा पण होईल आणि मोठ्या संख्येने शासनाने जर गती पण घेतली अगदी हे प्रत्यक्षात उतरवण्याचा, तर प्रयत्न त्या शासनाने नक्कीच प्रयत्न करावे. शासनाला प्रयत्न करावे लागतील आणि जर महाराष्ट्रामध्ये नवीन कॉलेजेस आले तर अगदी बॅलन्स करण्यासाठी मदत तर होऊ शकते. असंही पण म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ 13 नवीन म्हणजेच प्रपोजल नवीन कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये जवळ-जवळ 1300 नवीन सीट्स आले तर जास्तीत जास्त मदत होऊ शकते आणि बाकीचे जे काही कॉलेज आहेत जसं की बी-एम-एस आहे, बी-एच-एम-एस आहे किंवा बी-यू-एम-एस आहे, त्या कॉलेजचा पण कट ऑफ थोडासा कमी होऊ शकतो. म्हणजेच रँक पण कमी अगदी होऊ शकतो. म्हणजेच अगदी विद्यार्थ्यांना म्हणजे जे आपले विद्यार्थी 600 प्लस मार्कवाले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा पण थोडासा अगदी त्यांनाही टेन्शन येणार नाही. त्यांचंही ॲडमिशन होईल आणि त्यापेक्षा कमी मार्क मिळाल्या विद्यार्थ्यांना त्यांनाही अगदी बी-एम-एस, बी-एच-एम-एसला पण ॲडमिशन अगदी सहज मिळू शकतं. तर अगदी न्यू एम-बी-बी-एस कॉलेज आले तर हेल्प टू बॅलन्स कट ऑफ असं नक्कीच होऊ शकतं त्याच्यामध्ये आणि त्याला जर बॅलन्स करायचं असेल तर हे 13 नवीन कॉलेजेस आलेच पाहिजेत अगदी आणि बऱ्यापैकी सगळ्या पालकांना आपल्या महाराष्ट्रीयन किंवा विद्यार्थ्यांना पण माहिती आहेच, की पेपर लीकमध्ये जर काही नंबर ऑफ झालेले होते, तर ते आपले महाराष्ट्रातले नव्हते आणि बऱ्यापैकी अगदी स्टे पण आणला होता कोर्टाने. अगदी दिल्ली हायकोर्टाने पण अगदी नो स्टे इन काउन्सिलिंग म्हणजे काउन्सिलिंग चालू करा असं त्यांनी दिलेला होता आणि कलकत्ता हायकोर्टाने पण तो आपल्याला दिलेला होता, की नो स्टे इन काउन्सिलिंग आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने पण ते आदेश आणलेले आहेत, की काउन्सिलिंग चालू करा. असा हा आदेश एन-टी-एला पण दिलेलाच आहे, सर्वांना माहितीच आहे आणि एन-टी-एची जी वेबसाईटवर सर्क्युलर नोटीस काढलेली आहे, की म्हणजे नंबर ऑफ 19चा जो विचार आपण केला, तर त्या क्वेशनवरती ग्रेस मार्क देण्यात आले होते आणि ते ग्रेस मार्क जवळ-जवळ 1563 विद्यार्थ्यांना देण्यात आले होते आणि त्या मुलांचं अगदी सुप्रीम कोर्टने एक्झाम घेण्याचेही अगदी आदेश दिलेले आहेत एन-टी-एला आणि ते एक्झाम जवळ-जवळ 23 तारखेला कंडक्ट होणार आहे आणि रिझल्ट 30 तारखेला पण लगेच देण्यात येणार आहे. तर त्या अनुषंगाने पुन्हा परत प्रत्येकाचा आपला स्कोर कार्ड तुम्ही डाउनलोड करून तुम्ही अगदी तुमचा रँक पाहू शकता आणि दुसरा नंबर 12चा पण जो क्वेश्चन होता, तर टोटल क्वालिफाईड स्टुडंट्स महाराष्ट्रामध्ये क्वालिफाय होण्याचा जो 2 नंबरवरती जो आपला महाराष्ट्र आहे, म्हणजे अगदी पूर्ण भारत देशामध्ये अगदी मोठ्या संख्येने मुलं एक्झाम देतच असतात आणि त्याच्यामध्ये क्वालिफाय झालेली संख्या जी अगदी सगळ्यात जास्त आहे ती 2 नंबर असलेला जो आपला महाराष्ट्र आहे, त्याच्यामध्ये जवळ-जवळ क्वालिफाय झालेले विद्यार्थी 1,42,665 विद्यार्थी जवळ-जवळ क्वालिफाय झालेले आहेत 2024 मध्ये. तर त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पालक आणि स्टुडंटने लवकरात लवकर मागणी करावीच, की नवीन कॉलेजेसबद्दल म्हणजे एन-एम-सीकडे, की अगदी हे कॉलेजेस चालू करा ह्या वर्षी, म्हणजे आपला कट ऑफ पण थोडासा कमी येईल आणि बॅलन्स होईल आणि ॲडमिशनला पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मदत होईल. अगदी त्यांनी शेवटी एन-एम-सीकडनं जर फायनल मान्यता मिळाली
तरच आपले हे कॉलेज चालू होतील. ही पण तेवढीच खरी गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. अगदी तर ही मोठी मदत होऊ शकते हे जर कॉलेज आले तर. आणि स्टुडंटला पण जर 85% स्टेट कोठ्यामधून अगदी कट ऑफ मध्ये पण जर 85% कोठ्यामधून घेत असेल तर त्यांनाही काही विद्यार्थ्यांना अगदी कट ऑफ बॅलन्स होऊ शकतो. आणि जे न्यू न्यू एमबीबीएस कॉलेजेस येणार आहेत अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर मध्ये पण हे जर ऍड झाले कॉलेजेस तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जवळजवळ 10 कॉलेजेस आहेत तर आणि प्रायव्हेटचे जवळजवळ ते 3 कॉलेजेस आहेत. तर ह्याच्याबद्दल अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये मी आज सांगते. तिथं गव्हर्नमेंट कोठ्यामध्ये 85% स्टेट कोठा असतो आणि तो फक्त महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठीच राखीव असतो. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि जो 15% असतो तो बाहेरील राज्यातील स्टुडंट तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. आणि प्रायव्हेटमध्ये 85% मेरिटवरती जागा त्या भरल्या जातात आणि 15% म्हणजेच इन्स्टिट्यूट कोठ्यातूनच जागा भरल्या जातात. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि हे जर 13 कॉलेजेस आले तर ह्या वर्षी जास्तीत जास्त एमबीबीएस होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. अगदी आपल्या इथले तमाम जे विद्यार्थी महाराष्ट्रीयन आहेत तर त्यांना अगदी वाटत असेल की अगदी 600 प्लस वाल्या पण विद्यार्थ्याला सध्या तो टेन्शनमध्ये आहे की मला एमबीबीएस सीट मिळेल की नाही गव्हर्नमेंटची. तर हे नव्याने 13 कॉलेजेस आले तर त्यांचं नक्कीच हे स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तर त्यापूर्वी जो काही गोंधळ झालेला आहे तर त्या दृष्टीने कॉलेज येणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. आणि कट ऑफ पण अगदी हाय गेलेला आहे. रँक पण खूप हाय गेलेली आहे. त्यामुळे हे कॉलेज आले तर अगदी बॅलन्स होण्यास पण आपल्याला मदत होऊ शकते. तर त्याच्या त्याच्या यशाला न्याय देण्यासाठी कॉलेजने जास्तीत जास्त येणं खूप फायद्याचं होऊ शकतं. कारण महाराष्ट्रामधला 600 वाला पण म्हणजे 600 प्लस वाला पण स्टुडंट जर जास्त तणावात दिसत असेल किंवा ज्या कमी मार्क स्टुडंट पण ज्या विद्यार्थ्यांना BMS, BHMS असं ऍडमिशन घ्यायचं असेल, तोही विद्यार्थी तणावात दिसत असेल तर जर हे 13 कॉलेजेस नवीन आपल्या महाराष्ट्रामध्ये 2024 मध्ये जर इन्क्लूड झाले आणि NMCने जर त्यांना मान्यता दिली आणि ते काउन्सिलिंगमध्ये जर ते 13 कॉलेजेस पण ऍड झाले तर म्हणजे जवळजवळ 1300 सीट्स आपले येण्याची शक्यता आहे 100%. आणि असे नवीन कॉलेजेस आले तर खूपच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना फायदा होणारच आहे. आणि ते 13 कॉलेजेस कोणते कोणते आहेत अगदी मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी दाखवतच आहे. तुम्ही ते अगदी पाहू शकता स्क्रीनवरती मी ते काढलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज. तर इथे मी तुम्हाला अगदी हे गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणतं आहे ते इथे वाचून दाखवते. इथे कॉलेज नेम काढलेला आहे मी, प्लेस काढलेला आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक पण पूर्ण काढलेला आहे. तर इथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज LT मार्ग मुंबई, हे मुंबई मधला तो ठिकाण आहे आणि तिथे 100ची संख्या आहे, इंटेक आहे 100चा. आणि दुसरं कॉलेज आहे ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबरनाथ मध्ये आहे आणि ते पण प्लेस आहे अंबरनाथ आणि त्याही कॉलेजचा 100चा इंटेक आहे. आणि थर्ड कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नाशिक मध्ये येण्याची शक्यता आहे आणि तिथलाही कॉलेज प्लेस पाहू शकता तुम्ही नाशिक प्रॉपर मध्ये आणि तिथला इंटेक पण आहे 100चा इंटेक आहे. ओके. आणि नंतरचं नेक्स्ट कॉलेज मी तुम्हाला इथे आणखी स्क्रीनवरती दाखवते. लक्षात येईल की 4 नंबरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना, तर हे जालन्यामध्येच आहे प्रॉपर आणि त्याही कॉलेजचा 100चा इंटेक आहे. आणि नंबर 5चं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हिंगोली, ते पण हिंगोलीमध्येच आहे प्रॉपर आणि त्याही कॉलेजचा 100चाच इंटेक आहे. आणि 6 नंबरचं आहे मेडिकल कॉलेज अमरावती, तेही प्लेस अमरावतीमध्ये प्रॉपरमध्ये आहे आणि त्याही कॉलेजचा 100चाच इंटेक आहे. आणि 7 नंबरची गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज वाशिम, हे वाशिम आहे प्लेस आणि 100चाच इंटेक आहे. आणि नंबर 8 वरती असणारं मेडिकल कॉलेज इन बुलढाणा, ते पण प्रॉपर बुलढाणा सिटीमध्येच आहे आणि त्याही कॉलेजचा इंटेक 100चाच असणार आहे. आणि पुढचं अगदी तुम्हाला त्या स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही 9 नंबरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज भंडारा आणि ते पण इथे प्लेस तुम्ही पाहू शकता भंडारा आणि 100चा इंटेक आहे. आणि गव्हर्नमेंट मेडिकल 10 नंबरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली, तर ते पण गडचिरोलीमध्येच प्रॉपर कॉलेज आहे आणि त्याही कॉलेजचा इंटेक 100चाच आहे. आणि हे 11चं जे कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नेरूळ, तर हे पण नेरूळमध्येच आहे प्लेस त्याचं आणि त्याही कॉलेजचा इंटेक 100चाच असणार आहे. ओके. तर हे अगदी प्रत्येक तुम्हाला मी अगदी प्रत्येक हे जे गव्हर्नमेंटचे आपले हे 10 कॉलेजेस आहेत आणि जवळजवळ 10-11 कॉलेजेस मी तुम्हाला काढलेले आहेत आणि त्या कॉलेजचा प्लेस कुठं आहे, कॉलेजचं नाव आणि त्याचा पूर्ण कॉलेजचा इंटेक हे पूर्ण तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलंच आहे. अगदी पूर्ण झूम करून पहा म्हणजे लक्षात येईल. आणि ते मी टोटल गव्हर्नमेंट सीट्स जवळजवळ हे 1100 सीट्स काढलेले आहेत टोटल्स. आणि तर मी पुढे नंतर प्रायव्हेट कॉलेज इन महाराष्ट्र, तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3 प्रायव्हेट कॉलेजेस येणार आहेत. तर रामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. ओके. तर हे प्रॉपर औरंगाबाद संभाजी सिटीमध्येच प्लेस आहे त्याचा आणि त्याही कॉलेजचा 100चाच इंटेक आहे. आणि नंबर 2चा आहे मालती MC अकोला, हे पण अकोलामध्ये सिटीमध्ये आहे, त्याही कॉलेजचा 100चा इंटेक आहे. आणि नंबर 3चा आहे आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ
एम.सी. मेडिकल कॉलेज वाडा आहे आणि ते पण हे वाडा प्लेसमध्येच आहे आणि त्याही कॉलेजचा 100चाच इंटेक आहे. तसं टोटल जवळ-जवळ 1300 सीट्स. ओके. म्हणजे प्रायव्हेटचे 300 आणि गव्हर्नमेंटचे जवळ-जवळ 10 सीट्स गव्हर्नमेंटचे आहेत आणि एक डीम्डचं येण्याची शक्यता आहे. पण डीम्ड कॉलेजचं ते मॅनेजमेंट पूर्ण कोठ्यातून पूर्ण भरतात. म्हणजे आपले महाराष्ट्र शासनातून जे आपल्या आहेत त्यातून हे अगदी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस मी तुम्हाला जवळ-जवळ 13 कॉलेजेस पूर्णपणे डिटेलमध्ये अगदी नावासकट वाचून सांगितले आहेत. कुठला प्लेस आणि इंटेक आणि पूर्ण अगदी हे प्रायव्हेट कॉलेज. तर ज्या काही विद्यार्थ्यांना असे नवीन-नवीन व्हिडिओ पाहायचे असतील आमच्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहता येतील. आणि मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. तर आमच्या WhatsApp लिंकला पण तुम्ही जॉइन होऊ शकता. मी माझा WhatsApp लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. त्याला तुम्ही जॉइन होऊन आमच्या WhatsApp चॅनलला तुम्ही जॉइन होऊन अगदी नवीन-नवीन व्हिडिओ रोजचे अपडेट्स तुम्ही पाहू शकता. तर असेच नवीन-नवीन मी व्हिडिओ घेऊन येत जाईल आणि ज्या काही विद्यार्थ्यांना हा माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला नातेवाईकांनाही तुम्ही तुम्ही पाठवू शकता, की जेणेकरून त्यांनाही फायदा येईल. एवढंच या निमित्ताने आज मी हा व्हिडिओ घेऊन आले होते आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी कट ऑफ कमी आलेला आहे, त्याही विद्यार्थ्यांनी काही घाबरून जाऊ नका. त्यांना असं वाटत असेल, की मला गव्हर्नमेंट सीट मिळेल का नाही, माझा रँक थोडा कमी आलेला आहे, पण मला MBBS करायचं आहे, तर त्याही विद्यार्थ्यांनी मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे. अगदी कमी मार्क आणि कमी बजेटवरती मी तामिळनाडू आणि पॉंडिचेरीमध्ये स्वतः येऊन ॲडमिशन करून देत असते. तर तुमचं नक्कीच MBBS होण्याचं स्वप्न पूर्ण होईल विद्यार्थी मित्रांनो. एवढंच या निमित्ताने मी हाच व्हिडिओ घेऊन आले होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक